ती गवडासारखी पाहिजे. होय होय गरुड सारखे. आता बघ असं टिपते. हे लेका तुझ्या गवडाला मोतीबिंदू झाले का वाटते. गरुडाला नाही तुझ्या बाला झालाय. तुझ्या दाईला ए आजा ते घ्या आय घाल्यानो ग बसा घे जरा. काय मग टिपटीत लावल्या त्यात आधीच ती किशा आहे ना. ग बसा. एवढं साधे चल की शाळेत. ती किशा काय लहान बाळ आहे त्याला शाळेत असताना कळाय. ए आजा शेवड्या हीच कर आपली दोस्ती. अरे तुला माहित नाही रे प्रेमात आणि मैत्रीत वाटच बघायला लागते रे त्याशिवाय इलाजच नाही. बरं ते नव आज एवढं लवकर कसं काय आलायचं. राजा हा. त्याला का नाही शाळेची आवड लागले रे. शाळेची मला माहित आहे की त्याला शाळेची नाही बरं हा. का पोरीची आवड लागली काय म्हणते. करतात. आणि तुला आपल्या वर्गातली जातो शिकली माहिती आहे का. हो माहिती. अरे तिच्याकडे बघताय. काय बोल नकोस. मी कधी कुठल्या पोरीकडे बघितलं. तू घाल कुठल्या पोरीकडे बघताना मग दाखवतो. हाय दाखवणार आहे दिग्या. तुला माहिती आहे का विहिरीत पाऊस होतं का ना सगळं बघितलंय चिंगळे. हे आजा त्या मग पोरी येते जा आता बोलते त्याची. अरे या काय पोरी येते वे. ए आज्या काय म्हणलास र. ए चिंके काय म्हणला म्हणून काय विचारत्या. तेव्हा म्हणला तुम्ही काय पोरी यावी. ए तुझं काय डोळं फुटलं ती वे. पुरी नाही तर आम्ही तुला काय म्हशी दिसतो वे. हायला हा जाते क्या स्वतःलाच म्हशी म्हणाल की रे मनाला जायते ते आता म्हणते त्यात काय आहे. ए पप्या लय बोलला. जा पहिला आंघोळ करून ये जा. वास मारत वासाड्या आणि खाली बघ जरा. पप्या आला का चिंगेन तुझी पाक गायली ते डेली बघला का. लगा बस की लागा फेडायच की हप. तू बघ किसो आला. लगा किसवा कुल्ला एकदम का वांडेच कसं काय बापून घेतली नवीन कपडे मी सांगितलेलं म्हटलं घेणार केला काय ना. अरे तसं नाही रे पप्या. मग कसं आहे. बापू कपडे घेणारच होतं हां फक्त पैसे नाहीत म्हणून राहिलं होतं बघ. आता बापूला चांगलं काम पण मिळालं आणि पैसे पण आलं. बापू स्वतःच बोललं चल कपडे आणायला. आणि होय रे पप्या होय बापाचं काय चुकलं की लगेच आपण रागाला येतो काय पण बोलतो. पण बाप बी काय मुद्दा म्हणून नसतो रे करत. त्याला पण लई वाईट वाटत असतं पण आपल्यालाच काही कळत नाही. आणि माझा बाप तर माझ्या जीवन टाकतो. लागा 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 किसू भाऊ एकदम बरोबर बोललास की रे. अरे बाप असंच असतोय र. आत किती जरी दुःख असली ना तरी बाहेर दाखवतोय काय नाही सगळं चांगलंच आहे. अरे या जगात सगळ्यात मोठा कलाकार आपला बापच असतोय रे. होय राव. ए लगा नो मी लय बोललो का रे. हां मग ते विषय सगळा जाऊ दे पण आज काय म्हणा वाण दिसतोय बरं चला शायनिंग मारा चल चल. ए मी मध्ये चला. अरे आता इथं मी बसलो यो म्हणजे माझं रन झाला. ठिबक सुहास तुमच्या बेंचवर बसलाय. ह्याच्यात राहिला हे चला राहत तुझ्या तर. ए स्वराज एवढे दिवस तिकडे बसत होता आणि आज आमच्या बेंचवर करा बसलाय. उठ आमच्या बेंचवरनं. पप्प्या हळूहळू बोल काय आणि काय लावलं तुझं काय नाव लिहिलं त्यांच्या या दाखव बघ नाव लिहिलेलं. आज नाव नाही लिहिलं पण तुला माहितीये ना या बेंचवर पप्या आणि किशा बसती ती. मग इथे कशाला बसलायस. तुझी घाल की तुझ्या बेंचवर. ए आजा पप्प्यान किशा आधी बसत होती बेंचवर या आता मी बसतो या बेंचवर कळलं का आणि तुम्ही तिकडे जायचं आता बेंचवर बसायला. आयला ह्याच्या या मोठ्या बापाच्या आवलं ती सगळ्या मोडक्या डोक्याच्या असत कर. ए स्वराज तुला सांग उठायचंय का नाही का भांडणं करायचे. आणि तुला लास्ट सांगतोय आमच्या बेंचवर उठ. ए आहे घाल्या कुणाला बोलते लास्ट जर जा की तुझ्या बाला जाऊन सांगते जा. अरे भांडायला काय झालं रे. एकामेका काय बोकाडे बसतं का वर्गात. बाकडा का तोंडी चकतेस. बरं आता चला राहिलेला आजीचा धडा आपण काय राहिलं रे. पप्या काय राहिले सांग परवा. माझी आजी राहिली. कुठं राहिली तुझी आजी. हा कुठं राहिली तुझी आजी. ती धड्यात धड्यातलं म्हण की र पाठातलं म्हण पुस्तकातलं म्हण. माझी आजी राहिली तर राहिलेला परवाचा तिसरा पाठ माझी आजी ती राहिलेला आपण आता शिकूया काय. इकडं आता लक्ष द्या. होय राजा. अरे ती म्हणते ती बघ दोन्ही सगळ्यात जड बॅट वापरतोय खरं आहे कर ती. अरे होय मी पण ऐकले. मला वाटतंय त्या बॅटीनं बॉल हाणला ना बॉल लई लांब जातच नाही त्यामुळं तात्या वापरते बघ तसली बॅट. अरे पण ही तात्या कर म्हणायचं रे.
तात्या म्हणजे दोन्ही तात्या रे आत्याचं वय नाही का झाले. होय बरोबर आहे तात्या नाही लागा ती. अरे आणली होती त्या सोन्याची बॅट. हे काय आणली? अरे बियाणं देतच नव्हतं. म्हणत होतं मी खेळायला नाही बॅट कशाला देऊ. त्याला म्हणलं उद्या बॅट शाळा सुटल्यावर वडापाव देतो. तवा दिली बॅट हावऱ्यानं. आईला बघू रे बॅट बघू इधर. आईला काय पण म्हणला का पण त्या आई घालायची बॅटला का लयच खतरनाक आहे. त्याच्या मुंबईच्या मामाने दिलं ना. आपल्याला एक लाखा मुंबईचा मामा पाहिजे होता. म्हणजे कसं बॅटवर बॅट आहे ना. असू दे त्याला काय आपलं नशीबच फाटक. अरे पण पप्प्या खेळायला जायचं कुठं रे? जाऊ की बघत महाराज. हे नको बाबा तिकडं बागला का हागणदारी करून ठेवल्या. आणि वैर ती हनुमेच पोरग पण तिकडं जातं ना. तुम्ही आता वास घ्यायला. ए ॲप. यार काय भांडताय सारखं सारखं. चला खडीवर जाऊ खेळायला. हे होईला का किसना म्हणतो ती बरोबर आहे. खडीवरच जाऊया. आणि पण हे आज्या तुला आत्ता सांगतोय चिडायचं नाही. आणि जो चिडेल तो 2 बाचा समजला का. तिथं मला तुझ्याकडेच बघून वाटते. मार घालशील. चला रे जा चला. ए किशा अरे थांब की जरा. कुठे चाललंय सकाळच्या पारी? आणि मसरसनी खायला टाकलं का? होय बापू टाकलं की आता खेळायला चाललोय. अरे माझं जरा काम होतं एवढं. हो बापू अहो काय सारखं काम कधीतरी मोकळं सोडत जावं त्याला. अरे तू ग बस. अरे मोकळं सोडायला ती काय जनावर हवी? हे बघ राजे या पत्रिका आहेत महत्त्वाच्या मी अर्धे वाटलेत आणि अर्धे राहिलेले तुम्ही वाटायचे. अरे ह्या पत्रिका मी वाटल्याच असत्या पण मला जरा ग्रामपंचायतीचं काम आहे. विट्याला जायचं होतं तेवढं वाट की. बापू मी खेळायला चाललो की तुम्ही काय असंच करता. अरे नाही तसं राजा. अरे तुला पैसे देते खायला आणि सोबत जोडीदार असणे पण घेऊन जा की त्यांना पण दे खायला. हां ए आय येड्या काय तर पत्रिका वाटल्यावर मरतोच मी लगेच. आणि खेळ काय खेळूया की परत. आणि आत्ता खेळून काय मुंबईला खेळायला जाणारच वीर. अरे वाटूया पत्रिका तेवढाच बापून हातभार नको का. काय हो बापू तुम्ही नका टेन्शन घेऊ आम्ही वाटतो पत्रिका. बरं धरा पत्रिका आणि चलू का मी? बापू पैसे. हो हो आणि नीट वाटा. होय होय ने आत्ता सगळ्यांना सांगतोय सगळ्यांनी लस्सीच घ्यायची. आणि आम्हाला स्पाईट प्यायचं असल्यावर स्प्राईट प्यायचं असल्यावर हनव्याकडनं घ्यायचा. हे मंदिरातल्या पूजाला बी पत्रिका दिल्या आणि पत्रिका बी संपल्या असतील आणि खायला बी संपले. चला मग क्रिकेट खेळायला जाऊ आणि तिथनं तसंच पवायला जाऊया. चला. अरे पप्प्या हां. पत्रिका संपल्या नाही ह्यात नीट बघ आधी. बघत नाही नुसतं बोलतोय. आईला किशा खायला संपलं आता मग. आई घाल मंदिरात आहे म्हणून शिवाय द्याय नाही रे. आणि 8 तास झालं कचा गो खाल्ल्यावर खातोय आणि काय म्हणतं खायचं संपलं म्हणून. आणि होय रे खायचं संपलं म्हणून पत्रिका वाटायचे बंद काय. 2 राहिलेत तेवढ्या देऊन मग जाऊ. अरे लांबड लावू नका रे कोणाच्या आहेत त्या बघा तरी. हा शिदमा कसा बरोबर बोलतोय हा. माझ्याला माझ्या मनातलं बरोबर कळतं. तुझ्या ना माग आता भांडणं करते ती. तरी एक सरपंच पाटील आहे हां आणि 10 वरची आहे. धावडची आहे का. होय. मग पहिले धावडची देऊया. चला. हार नको पहिले सरपंचाची देऊ. हा सरपंचाचा मान पहिला. तो सरपंच वे त्याला कुठं नाही आलाय मान. गावातली लोक त्याला शिवाय देते ते. ए आज्या तो सरपंच मग बोल. ए चला रे देऊया पत्रिका. चला तिथनं खेळायचं आहे. चला चला. आलं बघ घर. पप्प्या अरे पप्प्या ती कुठे आहेत? तुला माहित नाही वे कुठे आहेत? सरपंचाच्या घरामागे गेली त्या आंब्याला. ह्यांच्या तर एक दिवशी ह्या लावण्यात आपल्याला. जाऊ दे सोड. हे किसू ती बघ राहता. राधा सरपंच आहेत का घरात? अरे किसू तू कसं काय घराकडं? अगं चातक पक्षाला ओढ लागली पाण्याला बघायची आणि मला तुला बघायची. काय म्हटलास? अगं काही नाही ती पत्रिका द्यायची होती सरपंचांना म्हणून आले. बरं पण तू कसा काय पत्रिका वाटतोस? अगं बापू शिपाई आहेत ना ग्रामपंचायतमध्ये त्यांना दिलं त्या वाटायला. त्यांना दुसरं काम आलं म्हणून मी वाटतंय.
तेवढाच आपला हातभार. चांगलं आहे मग. होय चांगला आहे. आ ड्रेस चांगला आहे. हां. कुठे बाहेर चाललीस काय? हो, ते आत्तीच्या गावची यात्रा आहे ना, तिकडेच निघालोय. बर, ही घे पत्रिका. दे. नमस्कार. अरे हे तर मोठ्या लोकांना बोलतात ना पत्रिका देताना. आता इथं मोठं कोण नाही, मग कोणाला म्हणणार. चांगलं आहे. का रे पोरा का आलायस? ती सरपंचांना पत्रिका द्यायची होती म्हणून आलोय. शिपायचा नको तू? हो. ती पत्रिका घे आणि ती कडे लाडकेव. आता लावले मी कुलूप आणि आम्ही चाललोय आता बाहेर. ए राधा दे ग पत्रिका त्याकडं आणि गाडीत बस. आणि जाताना गेट उठून जा, नाही ठेवशील तसंच. झालं एकदाशी लिहून. बर, मी शुक्रवारी काय सांगितलं होतं रे? सर ती पहिल्या आणि दुसऱ्या धड्याची प्रश्न उत्तर लिहून आणा सांगितलेली. आईला मीच्या काय घालायला मुद्दामच केलेलं. सरांच्या काय डोक्यात बी नव्हतं तरी मुद्दाम बोलायला. हा पाटील बरोबर बोलला. पण चला, कुणी कुणी लिहून आणलंय त्यांनी खाली बसा आणि ज्यांनी ज्यांनी लिहून आणलं नाही ना त्यांनी प्रामाणिकपणे उठून उभा राहायचं. काय पप्प्या हा का अभ्यास केला नाही? का लिहून आणलं नाहीत प्रश्न उत्तर? हा अहो ऐका की सर. काय पप्पू शेठ, काय ऐकायचं तुमचं? आ तुमचं ऐकण्यासाठी आमचं मन कसं आतुर झालंय. हा कसं झालंय? आतूर. कसं झालंय? हो सर. अभ्यासाच्या नावानं बोंबा बोंबी. अहो का नको, कानात पाणी गेलंय. पाणी गेलंय होय. का? बेडका का फुगत बसला होता त्या वड्यात? हा वाड्यात नाही विहिरीत. विहिरीत होतास वी? कशा बाई लिहून आणलं नाही? अहो ती काय झालं माहिती आहे का? काय 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 झाले? काय झालं? हात हात पुढं कर. नको, हात पुढं कर. उद्या लिहून आणतो की. हात पुढं कर. हात पुढं कर. हात असा कर पुढं. हुकू नको. हुकवली तर डबल छडी बसा. सर कशाला एवढं जरा आणताय? बस खाले. बॅलन्स. आ का व तुम्ही सुद्धा केला नाही म्हणा की अभ्यास? हा ए चिंगे, काय केलं? कशा बाहेर लिहून आणला नाही प्रश्न उत्तर? हा आणि परवा पण दिसलीस त्या मोबाईलच्या दुकानात. काय करत होती? ओ सर, ती मम्मीचा मोबाईल बिघडलेला म्हणून दुरुस्त करायला गेलते. बर, एक काम कर चिंगे, शाळा ही सगळं सोडून दे आणि त्या मोबाईलचं एक दुकान टाक. एकदा बॅलन्स माराय पळत्या, एकदा मोबाईल रिपेरिंगला पळत्या. हा चला आत पुढं कर. हा एवढी नाही भर लागले का? आज काय अभ्यासाच्या नावानं बॉम्ब नुसती. हा राधा तू पण अगं साधं प्रश्न उत्तर होतं ती पण तुला 2 दिवसात लेट झालं नाही तर. अगं इंग्लिश मिडियमवरनं मराठी मिडियममध्ये आल्यास आणि तुला प्रश्न उत्तर लेट झालं नाही तर काय करत होती? अहो सर ते अवसर काय अवसर? हात पुढं कर. प्रसाद घ्यायला कसा हात पुढं होतो या? हा बस खाली. बर चला
पुस्तक काढा. वय ग एवढं लागलंय वे. होय बरोबर आहे तिचं. ती छडी एवढी पण नाही लागत. सर आम्हाला पण मारतेत की. मला मारले ना, मग मला माहिती किती लागले ते. जावा तुम्ही. बरं बाया जाते, लागले सांगायला तर आम्हाला पण मारतात. बसला ना खाली हात करून. लय जोरात मारला आज सरांना, हो ना? हां पण असं पाण्याखाली हात धरून काहीच नाही होणार. अगं म्हणजे जोपर्यंत पाण्याखाली हात धरशील ना तोपर्यंत बरं वाटेल, आणि काढलं की डबल दुखणार. त्यापेक्षा एक काम कर, रुमाल ओला कर आणि बांध हाताला, बरं वाटेल. बरं. आणि राधा, तू का नाही का लिहिलं असतं तर छडी खायची वेळ नसते आली. अरे तू त्या दिवशी घरी आलतास ना, तेव्हा बघ मी आत्तीच्या गावाला यात्रेला निघालेली. तेव्हा पप्पांना मी नको म्हणत होते, पण त्यांनी काय माझं ऐकलंच नाही. आणि मला वाटलं एका दिवसात परत यायचं असेल, पण तसं काय झालंच नाही. म्हणून मग माझा अभ्यास राहिला. बरं. वय रे किसू, तू पण त्या दिवशी पत्रिका वाटत होतास ना, मग तू कधी अभ्यास पूर्ण केलास? तुला खरं सांगू, त्या दिवशी पत्रिका वाटून उन्हातानात फिरून लई कंटाळा आलता बघ. पण संध्याकाळी जेव्हा घरी गेलो ना तेव्हा बापूला बघितलं. बापू तेलाची बॉटल घेऊन स्वतःचे पाय चोळत होतं. मी बापूला बोललो, पाय चोळून देऊ का? तर बापू बोललं, नको किसू, अभ्यास कर. माझ्या बापूचा लई जीव आहे बघ माझ्यावर, आणि माझ्यासाठी अख्ख्या गावाची कामं करतं ना, कोणती वाईट गोष्ट करतं. मग मला पण वाटतं बघ, माझा बाप माझ्यासाठी एवढं करतो तर मी का मस्ती केली पाहिजे, मी पण अभ्यास केलाच पाहिजे ना. मग मी रात्री जागून जागून अभ्यास करतो बघ. आणि राधा, तू पण हुशार विद्यार्थिनी आहेस आणि इंग्लिश मिडियममध्ये शिकून पण आलीस. सगळी पोरं पुरी तुझ्याकडे हुशार विद्यार्थिनी म्हणून बघतात, आणि तू पण तसंच राहा. सगळ्यांना चांगलं वाटेल आणि मला पण चांगलं वाटेल. रुमाल बांध हाताला.